ही सगळी नेतृत्वावरती नाराजी असती तर आज हजारो संख्येने शिवसैनिक उद्धव साहेबांच्या स्वागताला उभे राहत आहेत. हजारोच्या संख्येने जनता उद्धव साहेबांच्या स्वागताला उभे राहत आहेत. जर नेतृत्वात नाराजी असेल तर हे चित्र आपल्याला गेल्या 2 दिवसातलं दिसलं नसतं. उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज साईंच्या शिर्डीत दौऱ्यावर येत आहेत आणि या सगळ्या दौऱ्याविषयी बोलण्यासाठी आमदार सुनील शिंदे आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्यावर या सगळ्या अहिल्यानगरची जबाबदारी देण्यात आली. आज उद्धव साहेब शिर्डीत येत आहेत. कसा दौरा असेल, सकाळपासून पत्रकार परिषद असेल, साई दर्शन असेल किंवा मेळावा, काय नेमकं नियोजन आहे? नाही, उद्धव साहेब आता शिर्डीत त्यांचं काल रात्री आगमन झालेलं आहे. आज सकाळपासून त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी ठरलेले आहेत. ते सकाळी पत्रकार परिषद घेतील, साईबाबांचं दर्शन घेतील आणि या ठिकाणी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी काही महत्त्वाचे शिवसैनिक असतील, काही महत्त्वाचे पदाधिकारी असतील, त्यांचेही प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांचेही म्हणणं ऐकणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या 4-5 तासाच्या अशा व्यस्त कार्यक्रमामध्ये उद्धव साहेब या ठिकाणी जनतेला कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधित करीत असताना एक कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा आणि ताकद देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. 2009 मध्ये याच भाऊसाहेब वागचौऱ्यांनी शिवबंधन तोडलं होतं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी माफ करून त्यांना संधी दिली. काय आज अपेक्षा आहे तुम्हाला देखील उद्धव ठाकरेंकडून? मला एक सांगा, आता आपणच आता उल्लेख केला आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे की एकदा त्यांना उद्धव साहेबांनी माफ केलं होतं. आता उद्धव साहेब हे अतिशय मोकळ्या मनाचे, भोळ्या मनाचे असल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि काही शिवसैनिकांच्याही सांगण्याने त्यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन त्यांना माफ केलं, निवडून आणलं आपल्या मेहनतीनं त्या ठिकाणी. आणि अशा तऱ्हेने गद्दारी झाल्यानंतर निश्चितच एक मोठा नेता म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनाही निश्चित वाईट वाटलं असेल, परंतु नेता म्हणून ते हार मानणारे नाही आहेत ना. आज हे सगळं झाल्यानंतर ते जनतेमध्ये येत आहेत, शिवसैनिकांना भेटत आहेत. शिवसैनिकांच्या माध्यमातून भविष्यात त्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या आपल्या ताब्यात कशा राहतील, त्या जागी ह्या सगळ्या गद्दारांना धडा शिकवून नवीन उमेदवार कसे निवडून येता येतील, हा तर एक निवडणुकीचा भाग झाला. परंतु जनतेच्या दृष्टीने आणि शिवसैनिकांच्या दृष्टीने कामाची पोकळी राहू नये म्हणून शेवटी कार्यकर्त्याने मार्गदर्शन होणं अतिशय आवश्यक आहे. कारण शेवटी ग्रामीण भागातील, विशेष करून ही सगळी मंडळी ग्रामीण भागातील आहे, एखाद दुसरा शहरातला आहे, परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना असतील, शेतमजुरांना असतील, या संदर्भाने कुठेही कशाची कमतरता भासू नये. या विशेष करून या पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेवटी प्रत्येकाला या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांची, राजकीय कार्यकर्त्यांची जास्त गरज असते आणि विशेष करून शिवसेना कार्यकर्त्यांची, मग शाखा प्रमुख, विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, या सगळ्यांची जास्त गरज असते. त्या दृष्टीने त्यांना नेमकं मार्गदर्शन करून या सगळ्या कामाची पोकळी कशी भरून निघता येईल, भरून निघेल, या संदर्भाने देखील उद्याच्या मेळाव्यात अतिशय चांगलं मार्गदर्शन होईल. तुम्ही म्हणताय की आज उद्धव ठाकरे विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख यांना मार्गदर्शन करतील, मात्र ठाकरेंच्या आजच्या या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच काही तुमच्याच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. काय नेमकं हे? एकीकडे खासदार जात आहेत, दुसरीकडे काही पदाधिकारी देखील आता शिंदे गटात प्रवेश करतायत. कुठेतरी नेतृत्वावर नाराजी आहे? नाही, ही सगळी नेतृत्वावरती नाराजी असती तर आज हजारो संख्येने शिवसैनिक उद्धव साहेबांच्या स्वागताला उभे राहत आहेत. हजारोच्या संख्येने जनता उद्धव साहेबांच्या स्वागताला उभे राहत आहेत. जर नेतृत्वात नाराजी असेल तर हे चित्र आपल्याला गेल्या 2 दिवसातलं दिसलं नसतं. ही नाराजी आहे, ही वैयक्तिक स्वार्थात नाही, ही नाराजी आहे, ही वैयक्तिक कुठेतरी इच्छाशक्तीची आहे. आणि त्याच्यामुळे असे कार्यकर्ते राहिले किंवा गेले हा तर काही दिवस चर्चेचा विषय असतो, परंतु त्या ठिकाणी असलेले निष्ठावान कार्यकर्ते यांना कुठेतरी त्या संदर्भाने ताकद देऊन, त्यांना तिकडे आत्मबळ देऊन ते या बाबतीत त्यांनी जोमाने कामाला लागावं म्हणून तर अशा तऱ्हेचे आम्ही कार्यक्रम घेतो. आता जात आहेत त्यांच्याबद्दल कुठेही काय बोलून त्यांना फार महत्त्व देण्यात मला विशेष रस वाटत नाही. किंवा उद्धव साहेब बोललेले आहेत की ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ दे, अशी लोक जातील. त्याच्यानंतर माझे जे काय खरोखर निष्ठावान कार्यकर्ते राहतील त्यांच्या ताकदीने मला पुन्हा एकदा हे राज्य सर करायचं. मधल्या काळात शिर्डीत देखील एक मेळावा झाला होता, तुम्ही देखील त्या मेळाव्यात होता. त्यात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की मवियामध्ये असताना आपण मित्र पक्षांचं ऐकल्यामुळे कुठेतरी शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. खरंच असं वाटतंय तुम्हाला? बघा, हे आता माझ्या राजकीय व्यासपीठावरून मी केलेलं निश्चित एक भाष्य होतं, मी ते टाळत नाही. ती काही शिवसैनिकांची सुद्धा भावना होती. असं आहे की मवियामध्ये 3-4 पक्ष म्हणून काम करत असताना काही गोष्टीत कठोर निर्णय घ्यावे लागतात
अर्थात मी बोललो याचा अर्थ पक्षप्रमुखांनी तसे निर्णय घेतले का नाही, तर त्यांनाही काही गोष्टीमध्ये सगळ्या बाजू समजावून घेऊन त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. परंतु हे बोलायचं असते, कारण शेवटी कुठेतरी हे बोलल्यानंतर एखादी जर चूक झाली असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर ती चूक सुधारता येते की भविष्यात या दृष्टीने काही आपल्याला योग्य निर्णय घेता येतील का, ते घेता येतात. आणि मनातली भावना ही व्यासपीठावर किंवा संघटनेच्या एकंदर चळवळीमध्ये बोलून दाखवणं हे काही तसं गैर नाही आहे, ते काय संघटनेच्या विरोधातलं नाही आहे. फक्त कुठेतरी एखादी गोष्ट ह्या सगळ्या याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये एखादी गोष्ट थोडीफार मागे राहत असेल, तर त्या दृष्टीने ते कार्यकर्त्यांचं म्हणणं म्हणून माझ्या मुखातनं आलं असेल, तर त्याच्याबद्दल तसं काय विशेष मलाही वाटत नाही आणि पक्षप्रमुखांना विशेष काय गैर वाटलेलं नाही. मात्र भविष्य काळात मवियामध्ये जरी तुम्ही राहिलात तरी देखील तुमची ताकद वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे का? प्रत्येकाला असंच वाटणार ना की माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. मविया एक धोरण म्हणून एक आम्ही राजकीय दृष्ट्या केलेली ती एक व्यवस्था आहे. परंतु माझ्या पक्षाचा पाया मजबूत असेल तर माझं मवियामध्ये माझं देखील वजन असू शकेल माझ्या पक्षाचं. त्या दृष्टीने आम्ही काम करू. आणि निश्चितच जर पाहिलं तर उद्धव ठाकरे साईंच्या शिर्डीत येत आहेत. सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यानंतर ते साईबाबांचं समाधीचं दर्शन देखील घेतील आणि त्यानंतर राहता शहरात जो सिद्ध संकल्प लॉन्स आहे या ठिकाणी कार्यकर्ते असतील, मतदार असतील यांच्याशी जनसंवाद साधतील आणि या संवादात ते नेमकं वाकचौरे असतील किंवा इथल्या सहकाराच्यातील जे मोठे नेते याच्यावर काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.